हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही? तर तुम्ही लोक मला विचारत होते की तुला इथे काय झालंय. मी सांगते, मला इथे काय झालं नाहीये. माझं हार्टचं ऑपरेशन झालं. तर हार्टचं ऑपरेशन, आता तुम्ही म्हणसाल एवढा कमी वयात हार्ट अटॅक कसा आला. मला हार्ट अटॅक नाही आला. माझ्या हृदयामध्ये पाणी जमा झालेलं. तर पाणी हृदयाच्या साईडला पाणी जमा झालेलं आणि ते कडक झालेलं. इंजेक्शन मी काढू शकत नव्हते, म्हणून त्यांनी ऑपरेशन केलं. ते आता ऑपरेशन केल्यानंतर त्यांचे जे ऑपरेशनची ब्लेड असते ती मला सूट झाली नाही, म्हणून मला इन्फेक्शन झालं आहे, स्किन प्रॉब्लेम झाला. आता त्याचा काय सोल्युशन आहे ते डॉक्टरला बी माहीत आहे का ना आहे ते मला माहीत आहे. ते म्हणतात इंजेक्शन घे. इंजेक्शन मी खूप घेतले. आता इंजेक्शन घेऊन घेऊन एवढा मला त्रास व्हायला लागला, आता मला सहन होत नाही तो त्रास. मी काय करू? आता आम्ही गेलेलो आहे शनिवारी दवाखान्यात. ते डॉक्टर म्हणतात, आता पहिले ते बोलले होते मला प्लास्टिक सर्जरी करायला. आता म्हणतात प्लास्टिक सर्जरी होऊ शकत नाही, की तुला ते तसंच होणार वापस. तुझी स्किनच तशी आहे की आम्ही ब्लेड लावणार ना, वापस ब्लेड तशीच तुला स्किन प्रॉब्लेम होणार. आणि आम्ही जितकी चमडी काढू तिथेही तुला तसेच प्रॉब्लेम होणार. मग आता हे प्रॉब्लेम आहे, मी काहीच करू शकत नाही. मला त्रास तो खूप होतो. मी असं नाही की मी व्हिडिओ काढते हसून हसून जे असते, पण मला त्रास होतोय. मला अजून बी त्रास होतोय तरी मी हसते. आता शनिवारी बोलवले डॉक्टरने, ते बोलतात छोटंसं ऑपरेशन करू. आता मला छोटंसं ऑपरेशन, मला खूप भीती वाटते. छोटंसं ऑपरेशन आहे काय? छोटंसं ऑपरेशन तर त्रास तर मलाच आहे ना. आता ते लोक बोललेत सून करणार तेवढी जागा, एवढी जागा, आणि ते करणार आणि परत इंजेक्शन चालू करायचे. मला तर खूप भीती वाटते त्या इंजेक्शनच्या नावाने भीती वाटते. आणि इंजेक्शन इथेच ह्याच्यावरच देणार इंजेक्शन, हातावर नाही आणि कमरावर नाही, कुठे नाही, फक्त याच्यावर देणार इंजेक्शन. म्हणून मला तो त्रास आहे. तुम्ही लोक फक्त तुम्ही बोलतात तुला काय झालंय, तुला काय झालंय. खूप त्रास आहे. दवाखान्याच्या चक्करमध्ये कोणी कधी पडू नये बाबा. दवाखान्याचं जे एकदा कोणी ह्या दवाखान्यामध्ये पडलं ना, कधी सुटत नाही बाबा. मी ॲज ना किती 7 वर्ष झाली, 7 वर्ष दवाखान्याच्या मागं पडले. अजून सुद्धा ठीक होत नाहीये. काय माहिती काय दवाखाना माझ्या मागे का मी दवाखान्याच्या मागे. मला शनिवारी जाणार आहे. तुम्हाला शनिवारी मी सगळं सांगते की माझ्यासोबत काय होते काय नाही, सगळं तुम्हाला दाखवते.